नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण रव्याचा गोड आणि खुसखुशीत असा एक पदार्थ बनवत आहोत. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा. ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीनेच अर्धी वाटी साखर घ्यायची. अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि हे सर्व वाटून घ्यायचं. हा वाटलेला रवा आणि साखर एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील यामध्ये टाकू शकता. नंतर या बिस्किटांना छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकायची. मिल्क पावडर टाकणं ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरीही चालेल. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा. चिमूटभर मीठ टाकायचं. मी इथे एक छोटा कप भरून वितळलेलं तूप घेतलं आहे. ते यामध्ये टाकायचं. वजनीमानानुसार 60 ml हे तूप आहे. हे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडं थोडं कोमट केलेलं दूध टाकायचं आणि चपातीचं पीठ मळून घेतो तसं हे पीठ मळून घ्यायचं. हे पीठ मळण्यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलं होतं, पण त्यातलं फक्त अर्धा कप दूध हे पीठ मळण्यासाठी लागलं आहे. या पिठावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं. 20 मिनिटांनी मी इथे 1 चमचा घेतला आहे. त्यामध्ये हे पीठ घ्यायचं. त्याचा गोळा तयार करायचा. हा गोळा झाऱ्यावर ठेवून हाताने हलकासा प्रेस करायचा, म्हणजे यावर छान अशी नक्षी तयार होते. अशाच पद्धतीने सर्व बिस्किट आपण तयार करून घेऊया. या बिस्किटांची जाडी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. फक्त जास्त जाड बनवू नका. ही बिस्किट तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक एक सोडून घ्यायची. बिस्किट तळताना तेल मिडियमच गरम असायला हवं. ही बिस्किट तळताना पलटी करायची बिलकुलही गरज पडत नाही. न पलटताही ही छान अशी तळली जातात. असा कलर या बिस्किटांना आला की ही काढून घ्यायची. तळून काढल्या काढल्या ही बिस्किटं थोडीशी लूजच वाटतात, पण 1-2 तासांनी थंड झाल्यावरती ती कडक होतात. ही अशी बिस्किटं तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. यामध्ये रवा आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ही खाण्यासाठी पौष्टिक सुद्धा आहेत. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.